हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. तुम्हाला वाटतं महाराजाची आईशी, महाराजाला वाटतं ऐकणाराची आईशी, ऐकणाराला वाटतं म्हणणाराची आहे, म्हणणाराला वाटतं माईकवाल्याची आहे. हा सगळ्यांना दुःख आहे. आवाज कमी झाला की महाराज दुखी, वाढवला की शिट्टी मारतय म्हणून माईकवालं दुखी, लय जास्त वाढवले की ऐकणाराच्या कानठळ्या बसतात, ते उठून मागे जातात, ते दुखी. इथल्या इथे घ्या, लय लांबराचे काय करते महाराज बघ. अरे प्रत्येकाला दुःख आहे ना, प्रत्येकाला. नचे इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती न सुखम अस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन भेटा, इंद्राला जाऊन जरी भेटलं विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. सध्या देवेंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल अध्यक्ष महोदय. प्रत्येकाच्या जीवनात अध्यक्ष महोदय दुःख आहे. कोणी सत्तेत असून दुःखी आहे तर कोणी विरोधात असून दुःखी आहे. पण दुःख आहे, दुःख नाही असा माणूस कुठे आहे महाराज बघा बरं का. कुणाला संपत्ती आहे तर संतती नाही त्याला संततीचं दुःख आहे. कुणाला संतती आहे तर संपत्ती नाही त्याला संपत्तीचं दुःख आहे. कुणाला संतती आहे संपत्ती आहे पण शरीर संपत्ती नाही त्याला त्याचं दुःख आहे. कुणाला शरीर संपत्ती आहे संतती आहे पण आपल्याला विचारत नाही कोणी, त्याचं दुःख आहे. कुणाला वाटत नाही मला विचारावं, पण विचारायचं असेल ना तर सोपं आहे. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार आहे ना महाराज. मान द्यायला शिका, मान यायला वेळ लागेल. आपल्याला मान द्यावा वाटत नाही, मान घ्यावा वाटतो, कसं काय मिळत नाही, मिळणार नाही. आता बरेच तरुण पोरं असतील, महाराज लोक, गायक वादक सगळे माझ्यावर प्रेम करतात. सगळे का ते म्हणतात महाराज तुमचा स्वभाव आवडतो, आणि मी मायात ऐकतीच राहिलं ते काय विचारतील. बरोबर आहे का नाही. तुम्ही किती बी मोठे असाल पण तुम्हाला लहान होता. मोठे आहेत तुम्ही तुमच्या मनात ठेवा मी मोठा आहे, पण असं किती मोठं व्हावं माणसांना माहिती. आपण उभं राहिल्यानंतर कोणीच बसलेलं नसावं आणि आपण बसल्यानंतर कोणीच उभं राहिलेलं नसावं, एवढंच मोठं व्हावं. याच्यापेक्षा मोठं होण्यात काही अर्थ नाही महाराज. याच्यापेक्षा मोठं होण्यात अर्थ. कोण दुःखी नाही आहेत सांगा ना. दुःख आलं येणं शाश्वत, याच्यामध्ये शाश्वत दुःखच भरलेलं आहे. एका घरात 4-5 मुलं भांडत होते बरं. एक म्हणे मी वाघ खाणार, पोरं. एक म्हणे मी वाघ खाणार, दुसरं म्हणे मी हत्ती खाणार, तिसरं म्हणे मी कोला खाणार. तिथून एक महाराज चालले होते, म्हणले काय शूर पोरं असावे हो. कोणी म्हणतं वाघ खाणार, कोणी म्हणतं हत्ती खाणार, कोणी म्हणतं कोला खाणार. पण सांगू का, हे वाघ सिंह हत्ती सगळे होते रुखवतातले साखरेची बनवली. मधून कळलं मला. म्हणजे हत्ती जरी खाल्ला तर खायची साखरच आहे, वाघ जरी खाल्ला तर खायची साखरच आहे, आणि कोल जरी खाल्लं तर खायची साखरच आहे. बनवलेलं साखरेच आहे ना. तसं हे दुःख आलंच आहे. याच्यात वेगळं वेगळं दुःख मिळेल. एका फ्लॅट मधले नवरा बायको होते, रोज हसत राहायचे महाराज, रोज हसत राहायचे रोज. शेजारच्या फ्लॅट मधले म्हणले आपल्याला त्यांच्यासारखा संसार करायचा. जाऊन विचारू तरी ते नेमकं एवढे खुश कसे राहतात. हे गेले म्हणे हो तुम्ही रोज हसत राहता नवरा बायको दोघं, आम्हाला सांगा तरी. म्हणे आमच्यात रोज भांडणं होतात, काय कारण आहे. त्यानं सांगितलंय बघा आमच्या दोघांचं बी होतं म्हणे, पण आमचं चिटकलं. आपल्या भाषेत आमचं भांडण चिटकलं, आमचं भांडण लागलं की ती मला बेल न फेकून आणते म्हणे. फुकलं की मी हसून लागलं की ती हसते. बस असंच आहे मला, बाकी काही नाही. लक्षात आलं का. हे दुःखाला येते, याच्यात तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल. सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढे. दुःख सुख थोडं आहे आणि दुःख पर्वता एवढं आहे महाराज. कोण सुखी दिसत त्या साधून समजावून सांगितलं आत्मदेवा. आत्मदेव म्हणे महाराज मला प्रवचन देऊ नका, मला मुलगा होईल असा काहीतरी आशीर्वाद द्या. कोणी जर तहानलेला असेल, ऐकताय ना, कोणी जर तहानलेला असेल आणि त्याला जर महाराज प्रवचन सांगायला लागला, पाणी कहा नहीं है, ऊपर देखो मेघों में पानी ही पानी है, इधर जमीन में देखो पानी ही पानी है. अरे पाणी कुठं नाही, जमिनीत 71% पाणी आहे, वर आकाशात सुद्धा पाणी आहे. काय पाणी पाणी करायला लागला. तो म्हणाल महाराज प्रवचन सांगू नका, मला तहान लागली.
तहान लेल्याला पाणीच पाहिजे का नाही, तसं मला तहान आहे आता मुलगाच. मला मुलगा होईल असं काहीतरी विशाल महाराज आशीर्वाद द्या, मला मुलगा होईल असं काहीतरी आशीर्वाद द्या. मग या साधूने विचार केला की हे असं ऐकणारच नाही, असं ऐकणार नाही. आम्ही बी सांगतो ना एखाद्या घरी गेल्यावर पोराला माळ घाला, एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत टाका, ऐकत नाहीत तवा. आणि मग पुढे चालून पोरानं हाणलं की मग म्हणतात महाराज तवा तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. हा, तेव्हा त्या टायमाला ऐकलं पाहिजे का नाही. पण या बाया लेकराला घेऊ जरी दाखवायचं तर महाराजाचं दाखवतात. रोड नको महाराज धरून निघ, हा महाराज का दाखवू हे कोणाचं घेऊ दाखवावं हे बी कळलं पाहिजे ना. लहानपणापासून जर त्याला महाराजाची भीती दाखवली तर ते महाराजाच्या जवळ येईन का? बोल, येणारच नाही ना. भीती कशाची दाखवायची हे कळलं पाहिजे का नाही. मग साधूने विचार केला की बस आता याला मुलगा दिल्याशिवाय पर्याय नाही. एक फळ दिलं आणि सांगितलं जा हे फळ तुझ्या बायकोला खाऊ घाल. भगवंताची जर इच्छा असेल ना तर तुला मुलबाळ होईल. ऐका, त्यानं ते फळ घेतलं आणि एवढा आनंदाने घराकडे येत होता महाराज. आनंद कशाचा होता माहिती? मुलगा होणार याचा आनंद तर होता पवन महाराज, पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद होता लोकांचं तोंड बंद होईल. जे मला म्हणत होते ना तुला मुलगा नाही, त्यांचं तोंड बंद होईल आता. आणि मग आला घरी आला, धुंदुलीला सगळा प्रकार घडलेला सांगितला आणि धुंदुलीच्या हातामध्ये फळ दिलं. धुंदुली आता हे फळ खाल्ल्यावर भगवंताच्या कृपेनं 9 महिने 9 दिवसानंतर आपल्याला मुलबाळ होणार आहे. धुंदुलीनं फळ घेतलं पण खाल्लं नाही. मग कारण धुंदुली म्हणजे संशयित बुद्धी. संशयित बुद्धी लगेच विश्वास ठेवत नाही महाराज. म्हणजे धुंदुलीनं काय केलं, फळ घेतलं आणि महाराज मी मस्त आंघोळ करते, पूजा पाठ करते आणि मग पवित्र होऊन फळ खाते, मी आताच खात नाही. ब्राह्मणाने सांगितलं नक्की खाशील ना? म्हणजे महाराज बिनधास्त करा, मी नक्की खाईल. आणि तिनं काय केलं, ते फळ घेतलं आणि शेजारणीला बोलवलं. बघा बायांचा स्वभाव असा असतो, नवऱ्यानं किती बी महागाची साडी आणू द्या, जोपर्यंत शेजारच्या 10 बाया त्या साडीला चांगलं म्हणणार नाही तोपर्यंत ती साडी घालत नाही. मग एखादी शेजारी म्हणते माय सूत चांगलंय पण नक्की कस काढून ती सायलीवर. ती नवऱ्याला म्हणते जा चित्रवारच्या दुकानात बदलून आणाय. मग ते दुसरी घेऊन येतं, पुन्हा 2-4 जणी बोलवते. आता ती म्हणते माय पहिल्याची नक्की चांगली नव्हती पण सूत चांगलं होतं, आता हिची नक्की चांगली पण सूत भळभळेची. भळभळेच म्हणतात ना ते, मी ऐकते म्हणते, मी ऐकते कधीतरी भळभळेचे म्हणते. मग काय करा, ओ ही बदलून आणा, ही चांगली नाही, चिटकून राहत नाही, बदलून आणा. मग नवरा पुन्हा जातो आणि पुन्हा तिसऱ्यांदा की पुन्हा शेजारने बोलवणार. आता म्हणजे माय आता नक्की चांगली आहे, सूत चांगले आहे पण बुट्या कस कानूच दिसायला लागल्या, पुन्हा बदलाय पाठवायचे, बेजार करून सोडते. दुकानातच कामात ठेवायला पाहिजे, इथंच कामाला राह म्हणून महिन्याला साडी हातात गेला पण ताण घेऊ नको कडे आहे काय लगेच घालणार नाही महाराज. या धुंदुलीनं शेजारणीला बोलवलं आणि म्हणे बाई हे असं फळ माझ्या नवऱ्यानं आणलं, ते फळ खाल्ल्याने मुलगा होईल का? संशयित बुद्धी कशी असते बघा. फळ खाल्ल्याने मुलगा होईल का? ती म्हणे बाई शेजारीने म्हणे अगं दिलंय साधूना आशीर्वादाचं फळ, भगवंताची कृपा असेल तर न व्हायला काय झालं, खा तू फळ. धुंदुली काय म्हणते ऐका. धुंदुली म्हणते बाई माझा एक प्रश्न आहे. म्हणे काय? मी असं ऐकलं फळ खाल्लं की गरोदर राहील. बुद्धी कशी आहे, फळ खाल्ल्यानंतर मी गरोदर राहील आणि गरोदर राहिल्यानंतर माझं पोट मोठं होईल आणि पोट मोठं झाल्यानंतर माझं जेवण कमी होईल आणि जेवण कमी झालं की माझ्या ताकद राहणार नाही आणि माझ्या ताकद नाही राहिली तर घरचं काम कोण करेल? किती साधी साधी प्रश्न विचारिते. फल माझ्या मनाचं बोलत नाही. फल भक्षेन गर्भशात गर्भेन उदरवृद्धिता स्वल्प भक्षम तदो शक्ती ग्रह कार्य कथम भवे. घरचं काम कोण करण? शेजारी म्हणजे बाई येरी तरी नणंदला बोलवावं लागतं का नाही? तू एक काम 2-3 महिने अगोदरच बोलून घे, भरपूर काम करून घे
आणि जाता जाता तिला लागतच काय, एक साडी घेऊन तिला घरी वाट लावून दे म्हणजे. बायकून किती काम करून घ्या, किती गहू निसून घ्या, लागतं काय, कुकाचं बोट आणि चहाचा गोट. चहामध्ये किर्लोस्कर इंधन जाईलच, अजिबात दुधाचं पतन. किती बी गहू निसून देतात बिचार, बरोबर आहे का? काय लागणार आहे म्हणे, तुझ्या ननंदला बोलव ना. ती म्हणे बाय 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 बाय. मी ननंद तिच्यासारखी चोट्टी तर जिंतूर तालुक्यात नाही म्हणे. ननंदा संग रे सदा, काहीच मनाचं नाहीये, सगळं ह्याच्यातलं. ननंदा संग रे सदा, तिच्यासारखी चोट्टीच नाही म्हणे. ती शेजारी म्हणे बाई तिच्यावर विश्वास नसेल तर तुला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला बोलव आणि तिला साडी नेसून दे. बरं साडी बी काय लय महागाची घ्यायचं काम आहे का? त्या लग्नातल्या साड्या तीर्थयात्रेसारखा फिरतच राहतात महाराज. लग्नातल्या साड्या तीर्थयात्रेसारख्या असतात, थांबत नाही एका जागी. आमच्या भावाचं लग्न झालं आणि आमची आई बहीण त्याच्या सासूच्या इथे गेली आणि त्याच्या सासून आमच्या बहिणीला साडी नेसवली. आता ती साधारण आसन जरा. मग घरी आल्यावर आमच्या आईने ती साडी पाहिली, तळ पायच्या मस्त करली. अशी साडी नेसवली होय ग म्हणे तिनं, तशीच घडी घालून ठेव, तशीच घडी घालून ठेवली. आणि भावाला आमच्या पोरग झाल्यावर त्याची सासू पोरग पाहायला आली. आमच्या आईने ती साडी ती घालून दिली. तिनं अजून घडी करून ठेवली, ही कवा येते मी घालून साड्या का थांबणाऱ्या का फिरतच राहतात या साड्या. म्हणजे लग्नातल्या साड्या असेल असतात बघा. ती म्हणे एखादी साडी नेसून द्यायची, काम झालं, काय लागते त्याच्यात? ती म्हणे माझा अजून एक प्रश्न आहे. काय प्रश्न केला बघा. दैवात घाटी व्रजेत ग्रामे पलायेत गर्भिणी कथम. मी तर असं ऐकलं, गर्भवती बाई गर्भवती स्त्री ज्यादा तेज दौड़ नहीं सकती. गर्भवती बाई जास्त जोरात पळू शकत नाही. ती शेजारी म्हणे तुला कुठे मुंबई मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा पळायला? ती म्हणे तसं नाही ग. दैवात घाटी व्रजेत ग्रामे, कदाचित जर गावात भूकंप झाला, कदाचित जर गावात भूकंप झाला आणि भूकंप झाल्याच्या नंतर सगळे पळून जातील म्हणे बाई, पण मी गर्भवती असल्यामुळे मला पळता येणार नाही आणि तदा मे मरणम भवे, मी तर मरून जाईल. ती शेजारी म्हणे अगं असं काही होत नसतंय काय, असं काही होत नाही. ती म्हणे आणखी एक प्रश्न आहे. म्हणे काय प्रश्न आहे ऐका. मी तर असं ऐकलं म्हणे शुकाचार्य महाराज 12 वर्ष आईच्या पोटात होते. कदाचित माझं पोरग जर 2 वर्ष जरी राहिलं तर मी तर मरून जाईल. शुकवन निवसे गर्भे तम कुक्षे कथमृत सृजे. शुकाचार्य 12 वर्ष आईच्या पोटात होते. राधेशा महाराज 12 वर्ष कसे राहिले असतील बिना मोबाईलचे ते सांगा. 12 मिनिट राहत आहे ना. शुकाचार्य 12 वर्ष आईच्या पोटात होते. 12 वर्ष आईच्या पोटात राहिले शुकाचार्य. म्हणजे तो प्रसंग जर माझ्या जीवनात आला तर तदा मी मरणम सुखवन निवसित गर्भे तम कुक्षे कथम सुजेत. तो प्रसंग माझ्या जीवनात आला तर मी तर मरून जाईल म्हणे बाई. ते शेजारी म्हणे अगं असं काही होत नसतं, फळ काय म्हणे. आता एक शेवटचा प्रश्न आहे. लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वेदना. मुलाचं लालन पालन करत असताना कमी दुःख असतं का? बोला महाराज. गर्भवती बाईला विचारा गर्भवती असतानाच्या वेदना, प्रसूतीच्या वेदना मुलाच्या आईला विचारा. बाकीच्यांना काय करणार आहे ते सांगा. गर्भवती बाई असते का नाही तिलाच माहिती दुःख काय असतं. लक्ष देऊ नये का. लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वेदना. कधी कधी जर मुलगा आडला ना, आडलाच म्हणतात नाही, मुलगा जर आडला तर कधी कधी आईला प्राण सुद्धा गमवावा लागतो. बाळांत शब्द आहे ना, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तांत, याला म्हणतात बाळांत. आई मुलाला जन्म देते तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो बरं का. मुलाला सांभाळणं कमी दुःख आहे का? हे लेकरं जे जन्माला आले आहे का नाही, हे दिवसभर झोपतात आणि रातभर रडतात. माणसाला असतं दिवसभर काम बाहेरला आणि ते दिवसभर टर झोपत आणि रातभर रडत राहत. मला सगळं हे दादा
रातभर रडत राहतात ते लेकर बघा. मग ते लालन पालन करत असताना कमी दुःख असतं का सांगा बरं? एखाद्या वेळेस जर लेकरू रडायला ना छोट, तर कशासाठी रडतं काहीच कळत नाही. त्याला आई दूध पाजते तरी शांत राहत नाही, त्याला खायला देते तरी शांत राहत नाही. त्याला म्हणते तुला पाहिजे काय, काहीच नाही, नुसतं आरडत राहत महाराज लेकरू, नुसतं रडत राहत बघा. मला सांगा, माणूस ते करू शकतो का सहन? आज लग्न झालं नव्हतं, मी असं उशिरा घरी जायचो, ते भावाचं पोरग रडायला लागलं की वहिनी खवळायचो मी, नेमकं आलं माणूस असं झोपायचं व्हाय 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 व्हाय, वहिनी म्हणायचं तुम्हाला झाल्यावर कळत. आणि कळतच ना आता, लेकरं रडायला लागलं शांत राहतात महाराज. माणसाजवळ जर लेकरू सांभाळायचे ना, लेकरू रडायला लागलं माणूस भीतीला फेकून आणन, त्या बायानेच करू जाणं ते सांभाळणं. बायाने तरी माणसं म्हणतात तुला काय काम आहे, एक बाळात पण तुमच्याकडे पाहिजे होतं, मग कळलं असतं तुम्हाला. लक्षात आलं का? लालने पालने दुःखम प्रसूता याश वेदना. महाराज प्रसूतीच्या वेदना ती म्हणे जर मला कदाचित असं झालं तर मी तर मरून जाईल म्हणे बाई. शेजारी म्हणे बाई मला काम आहे म्हणे, तुला काय करायचं तर कर, मी चालले. मी आपले राम तो निघले बोल. ती गेली निघून आणि असं फळ घेऊन बसली. तेवढ्यात त्याची बहीण आली. बहीण आल्यानंतर धुंदुलीनं सगळा प्रकार बहिणीला सांगितला. बहीण म्हणे बाई ये बाबा लोगों के बात में नहीं आना, महाराज लोक ऐकून कुणाचं चांगलं झालं काही बी सांगतात ते महाराज लोक. फळं खाल्ल्यान कुठं पोरं होत असतात. ती म्हणे मग मी करू काय ते सांग. ते म्हणे काहीच करू नको, मी सांगते ते कर. म्हणे मी गरोदर आहे, मला 9 महिने 9 दिवसांत मुलबाळ होणारच आहे. मी मला मुलगा झालेला तुला आणून देते. राहिली गोष्ट म्हणे नवऱ्याची, त्याला जरसे पैसे देऊ त्याचं तोंड बंद करू. आणि पुन्हा राहिली गोष्ट या फळाची, एक फळ त्या दारातल्या गाईला खाऊ घाल. खरंच जर महाराजाचा आशीर्वाद असेल तर या गाईला बी वासरू होईलच ना, ते गाईला खाऊ घाल. आता हिच्या बहिणीला काय वाटायचं माहितीये का? हिच्या बहिणीला वाटायचं येईल काहीच होऊ नये, म्हणजे हिची अर्धी संपत्ती आपोआप माझी. कोण कुठं फासा टाकून असं मिळत सांगितलं. हे सांगितलेला प्रकार त्या धुंदुलीला लगेच पटला महाराज. बघा, चांगलं 100 वेळ सांगितलं तरी पटत नाही, आणि वाईट एकदा सांगितलं तरी पटतं माणसाला, आहे की नाही? एखाद्याला म्हणा ओ महाराज ते तुम्हाला असं म्हणलं, लगेच विश्वास. आणि एखाद्याला म्हणा महाराज त्याने सांगितलं तुम्ही चांगली कथा करा, विश्वास सहज वाटतं. ते काय वाटत, वाईट सांगितलेलं या मनाला लवकर पटत असतं. कशामुळे माहितीये? कलियुग आहे ना म्हणून. यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक कलो केशव कीर्तना. कलियुगामध्ये महाराज वाईट सांगितलेलं लवकर पडतं. म्हणून पोटात गेलेलं विष एका माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष घर उद्ध्वस्त करतं. पुन्हा एकदा का, पोटात गेलेलं विष एका माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष अनेक माणसाला मारतं. म्हणून कानावर आणि डोळ्यावर 4 बोटाचा अंतर म्हणतात ना, कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटाचा फरक असतो. कोणी काही सांगितलं की लगेच विश्वास धरत बसायचा का? अजिबात. आता हे पोरं जर चांगली राहत असले, यायच्यात फूट पाडायची असली तर एक काहीतरी सांगून देईल ना, मग आपल्याला वाटलं अर आपल्या संग राहून असं केलंय. आणि त्याच्यावर विश्वास बसवण्याच्या अगोदर त्याची शहानिशा करा. त्याची शहानिशा करायची. खरंच हा असा माणूस म्हणला असेल का? किंवा जो म्हणला त्या डायरेक्ट भेट, अरे असं असं माझ्या कानावर आलं, म्हणला का तू असं? तो म्हणणार नाही. म्हणलो नाही, म्हणलं की खरं खोटं बी करायचं नाही. म्हणला नाही ना, चल जाऊ दे, विषय सोडून. लक्षात आलं माझं बोलणं? हे पट सांगितलेलं या धुंदुलीला लवकर पटलं महाराज. आणि त्या धुंदुलीनं काय केलं बघा, ते फळ गाईला खाऊ घातलं. फळ गाईला खाऊ घातलं आणि नवऱ्याला म्हणे महाराज फळ आवाज द्या. नवऱ्याला म्हणे महाराज मी फळ खाल्लं आणि मला त्याचा फायदाही व्हायला लागला. चिंधी बांधून या वाढविली पोटा. पोटाला चिंध्या बांधल्या आणि गरोदर असल्याचं नाटक केलं. आणि 9 महिने 9 दिवसानंतर ऐका, धुंदुलीला मुलगा झाला. धुंदुलीला मुलगा झाल्यानंतर गावात आनंदाचं वातावरण झालं. आत्मदेवानं सांगितलं नाव काय ठेवायचं आपल्या मुलाचं? धुंदुली म्हणे महाराज 9 महिने 9 दिवस कष्ट मी भोगले, पोराचं नाव ठेवण्याचा अधिकार तुमचा नाही, माझा आहे. त्याला म्हणायचं चोरच्या चोरांवरून शिरजोर. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. असं म्हणतात ना,
काय ते बोलणाराचं काही बी विकत, काय म्हणतात, काय विकत, बोलणाराचं माती बी विकती असं काहीतरी म्हणतात बरं. बोलायचं खोटं जरी असलं तर जोर लावून बोललो खरं वाटतं ना माणसाला, है की नाही? लक्ष देऊन ऐका. तिने म्हणे 9 महिने 9 दिवस मी कष्ट भोगलेत, माझ्या मुलाचं नाव ठेवण्याचा अधिकार माझा आहे. आत्मदेवानं सांगितलं काय नाव ठेवायचं आपल्या मुलाचं सांग. म्हणजे माझं नाव धुंधुली, माझ्या पोराचं नाव धुंधुकारी. त्याचं नाव ठेवलं धुंधुकारी. आणि ऐका, त्याच्या 3 महिन्यानंतर ज्या गाईला फळ खाऊ घातलं होतं ना, त्या गाईला सुद्धा मुलगा झाला. त्या गाईला सुद्धा मुलगा झाला. वासरू जन्माला आलं, मुलगा झाला. फक्त कान तेवढे गायीचे होते आणि शरीर तेवढं माणसाचं होतं. त्यांचं नाव ठेवलं गोकर्ण. गो इव कर्ण यशसह गोकर्ण. गायी सारखे ज्याचे कान आहेत असा तो गोकर्ण. याचं नाव गोकर्ण ठेवलं आणि याचं नाव धुंधुकारी ठेवलं. आता हळूहळू दोघेही मोठे व्हायला लागले आणि गावामध्ये चर्चा सुरू झाली. अरे देखो देखो, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. आजपर्यंत एक मुलगा सुद्धा नव्हता, आज गायीनं सुद्धा माणसाच्या मुलाला जन्म दिला. आत्मदेवाचा भाग्योदय झाला. भाग्योदयो धुना जात आत्मदेवस्य पश्यत धेन्वाल प्रसूतस्तु देवरूपीति कौतुकम. विधाता का कौतुक देखो, गाय ने भी मानव पुत्र को जन्म दे दिया है. गायीनं सुद्धा माणसाच्या पोराला जन्म दिला. आत्मदेवाचा भाग्योदय झाला. लक्ष देऊन ऐका सर्व. आत्मदेवाची सगळीकडे वाहवा व्हायला लागली, कौतुक व्हायला लागलं. आणि असं म्हणतात ना, देव एकदा द्यायला लागला ना, कुणाला काय देईल सांगता येत नाही. कुणाला काय देईल सांगता येत नसतं, बरोबर आहे का? फक्त देवान ठरवायला पाहिजे. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है अशी मन आपल्या बऱ्याच लोकांच्या तोंडातून येते. पण ही मन तयार कशी झाली सांगू तुम्हाला. लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल. एक साधू राहत होते जंगलामध्ये आणि ते बहिर दिशेला गेले. बघा, नवरा बायको राहत होते, बहिर दिशेला गेले. आणि बहिर दिशेला गेल्याच्या नंतर माती उकरली हात धुण्यासाठी. पण ती माती उकरत असताना काय झालं, एक मोहरानं भरलेला हंडा त्यांच्या हाताला लागला. पण त्या महाराजानं काय केलं, ती माती पुन्हा त्या हंड्यावर लोटून दिली आणि दुसरीकडची माती घेतली आणि हात धुतले आणि घरी आले. घरी आल्यानंतर रात्रीच्या टायमाला आपल्या पत्नीला घडलेला वृत्तांत सांगत होते. अगं म्हणे, मी बहिर दिशेला गेलो, माती उकरली तर माझ्या हाताला सोन्यानं मोहराने भरलेला सोन्याचा हंडा लागला होता. पण हे दोघंही भजन करणारे होते, त्याच्यात गुंतणारे नव्हते. बरं, तिथून चोर चालली होती. त्या चोरांनी मोहरान सोनं ऐकलं की लगेच दरवाजाला कान लावला. कुठं झालं म्हणे? अगं म्हणे इथं झालं. या चोरांना वाटलं कुठं जाऊन चोरी केल्यापेक्षा या महाराजाला जिथं हंडा दिसला तिथून जाऊन हंडाच घेऊन येऊ, कशाला कोणाच्या घरी जायचं. आणि तिथं गेले महाराज. आता तिथं खरंच हंडा होता, पण या चोरांसाठी तो सोन्याचा आणि मोहराचा नव्हता राहिला. तो झालता पितळाचा हंडा आणि त्या मोहराच्या जागेवर झाले होते विंचून सर्प. त्याच्यात विंचून सर्प झाले. आणि या चोराईनं हे पाहिलं, रागाला म्हणे या महाराजांना आपल्याला मरणाच्या खाईत पाठवलं, आता आपण हे त्याच्या घरी नेऊन टाकायचं. त्या हांड्याला कापड बांधलं आणि गेले त्याच्या घरी. घरी गेलं, छपराचं घर होतं आणि जिथं पलंगावर झोपलेले होते नवरा बायको, बरोबर त्याच्यावर सेंटरला छप्र बाजूला केले आणि तो मोहरान, तो विंचुनी आणि भरलेला हंडा आहे का, त्याची गाठ सोडली ना असा उलटा केला यांच्या अंगावर टाकण्यासाठी. पण झालं भगवंताच्या कृपेने असं, टाकत होते विंचून सर्प आणि पडत होत्या मोहरा. आणि मग त्या साधूच्या तोंडातून उद्गार आले, देवी देवी देखो, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. आणि तेव्हापासून ही मन प्रसिद्ध झाली. आत्मदेवाचा भाग्य उदय झाला. आत्मदेवाचा भाग्य उदय झाला की बघा, महाराज देवानं गाईला सुद्धा माणसाच्या पोराला जन्माला घातलं. हळूहळू दोघेही मोठे व्हायला लागले. ऐका, एक झाला विख्यात आणि दुसरा झाला कुख्यात. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंधुकारी महाखलाहा. गोकर्ण पंडित झाला, ज्ञानी झाला आणि धुंधुकारी खळ झाला. नाव दोन्हीकडे मिळतात,
चांगलं केलं तरी नाव मागे राहतं आणि वाईट केलं तरी नाव मागे राहतं. ज्यानं प्रयत्न करून सत्ता उभा केला लोक त्याचंही नाव घेतात, आणि ज्यानं बंद पाडला बोला त्याचं बी घेतातच ना. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे, जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे गुरुजी तेवढा कंसही प्रसिद्ध आहे, जेवढा गोकर्ण प्रसिद्ध आहे तेवढा धुंदुकारी सुद्धा प्रसिद्ध आहे. पण गोकर्ण पंडित आहे आणि धुंदुकारी खळ आहे. जेवढे शिवाजी महाराज प्रसिद्ध आहे तेवढा औरंगजेब बी प्रसिद्ध आहेत ना. अहो शिवाजी महाराजाला सांगताना औरंगजेब जास्त सांगावं लागतो, म्हणजे औरंगजेबाला मोठं करावं लागतं तेव्हा शिवाजी महाराजाचं मोठेपण सांगावं लागतं. असंच आहे का? नाव दोन्हीकडे मिळतं बघा, पण नाव दोन्हीकडे मिळून फायदा नाही. खूप महाराज लोक होऊन गेले आपल्या जिल्ह्यात आणि अजून होतील, पण नथुराम बाबाचीच पुण्यतिथी का? तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती मागे असली पाहिजे ना. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. महाराज म्हणतात सत्कीर्तीनं मागे राहिलं पाहिजे, नुसत्या नावाला किंमत नाही हो. नाव तर दोन्हीकडे मिळेल ना. चांगलं केलं तरी नाव मागे राहतं, वाईट केलं तरी नाव मागे राहतं. तसं धुंदुकारी बी लोकांना माहिती आहे आणि गोकर्ण बी माहिती आहे, पण गोकर्ण पंडित आहे म्हणून माहिती आहे आणि धुंदुकारी खळ आहे म्हणून माहिती. आता या धुंदुकारीनं काय केलं बघा, दारू प्यायला लागला, जुगार खेळायला लागला, आई वडिलाला मारायला लागला. ऐका बरं, जे आज दारू पितात, मायबापाला त्रास देतात, आई वडिलाला घराच्या बाहेर काढतात, ते म्हणजे धुंदुकारीचे. धुंदुकारी मेला आज नाही असं नाही, आज बी धुंदुकारी आहे. पहिल्यांदा एक रावण होता, एक दुर्योधन होता. आता घराघरात रावण, घराघरात दुर्योधन जन्माला आले. म्हणतात कलयुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं. कलयुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. अब हर घर रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. कलियुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं. कलियुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. दशरथ कौशल्या जैसे मात पिता भी मिल जाए, पर राम सा पुत्र मिलेगा जो आज्ञानी बन जाए. दशरथ कौशल्या जैसे मात अब भी मिल जाए, पर राम सा पुत्र मिलेगा जो आज्ञानी बन जाए. भरत लखन जैसा भाई को ढूंढ कहाँ से अब लाओ. हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. कलियुग बैठा
काय कॉन्फिडन्स आहे त्याला बघा, आत्मविश्वास. अरे म्हणलं तुला माहिती आहे तू येत नाही मग कशाला उभा राहिला, म्हणजे माझ्यामुळे ते पडतंय ना. झालंय त्या जीवनाचं कल्याण. हे दुर्योधनाच्या पार्टीची माणसं, हे रावणाच्या पार्टीची माणसं. लक्षात ठेवा, माझं चांगलं नाही झालं तरी चालत नाही. धुंदुकारी आई वडिलाला मारायला लागला, आणि ऐका, आई वडिलाला मारायला लागल्याच्या नंतर आत्मदेवाला पुन्हा साधूचे शब्द आठवले. अरे महाराजांना सांगितलं होतं मुलबाळ नाही तर तुझ्यासारखा सुखी कोणी नाही. आता आत्मदेव पुन्हा जीव द्यायला निघाला. ऐका बरं लक्ष देऊन. पहिल्यांदा जीव द्यायला गेला कशामुळं, मुलगा नाही म्हणून. आणि आता जीव द्यायला गेला कशामुळं, मुलगा आहे पण चांगला निघाला नाही म्हणून. जीव द्यायला निघाला तेव्हा गोकर्णानं सांगितलं, बाबा जीव द्यायला कशाला जाता. अहो जगात कोण सुखी दिसते तुम्हाला, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे बाबा, त्याच्यावर मात करायची असते. बघा, विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराते हुए जीना ये आर्ट ऑफ लाइफ. संकट येत राहतात, त्याला हसत मुखानं सामोरं जाऊन आपलं जीवन यशस्वी करायचं असतं. ही जीवन जगण्याची कला असते. आर्ट ऑफ लाईफ, आर्ट ऑफ लिव्हिंग. जीवन जगण्याची कला आहे ना. जीवनामध्ये दुःख आलं सुख तर मिठाई समजून खा, आणि आलं दुःख तर दवाई समजून खा. दुःख आलं तर औषध समजून खावं, सुख आलं तर मिठाई समजून खावं. दुःख नाही असं कोण. बिना दुखवास के जीवन में कभी सुखवास नहीं आता या. पाण्याशिवाय अन्न पचत नाही आणि दुःखाशिवाय सुख पचत नाही. दुःख जर नसतं तर सुख कुणाला कळलं असतं. महाराज बोला, दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आहे ना. आणि जर दुःख नसतं तर सुख कुणाला कळलं असतं, कुणालाच कळलं नसतं. लक्षात ठेवा, बाबा जीव द्यायला कशाला जाता. मग गोकर्णानं आत्मदेवाला उपदेश केला. देहे श्रीमान सर्वतिरे भीमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जय कामतृष्णा अन्नस्य दोष गुणचिन्तनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमो नितरां पिबत्वं. बाबा देहेस्तिमान सरुधिरे अभिमतिं त्यज. बाबा त्या देहावरची आसक्ती सोडून द्या. त्यजती म्हणजे सोडणे किंवा टाकणे. बाबा देहावरची आसक्ती सोडून द्या. बाबा काय करा, इको कमी करा. बाबा काय करा, बोलताना इको कमी करा, हंगातानी देत चला. बाबा काय करा, जाया सुता दिशू सदा ममता विमुंच. हे मायेमध्ये जे गुंतलेत का नाही, माझं 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 माझं, ऐकताय ना सर्व, या मायेमधून थोडं बाहेर या बाबा. हे माझं माझं म्हणणं जरा बंद करा बाबा. आणि पुन्हा काय करा, ऐका, पश्यानिशम जगदिदं क्षणभंग निष्ठम. तुम्ही हे जग पाहताय ना बाबा, हे क्षणार्धात नष्ट होणार आहे. पश्यानिशम जगदिदं क्षणभंग निष्ठम. म्हणून काय करा, वैराग्य राग रसिको भव भक्ती निष्ठा. बाबा वैराग्य धारण करा आणि वनामध्ये जा. आणि वनामध्ये जाऊन काय करा, ऐका, धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान. धर्मानं भगवंताचं भजन करा आणि सेवस्व साधू पुरुषां जय कामतृष्णा. साधूची सेवा करा बाबा. म्हणून देवानंद बाबाची सेवा करतात ना लोक. साधूची सेवा केली पाहिजे. आम्ही जर काही गावात गेलो तर लोकांचे नंबर लागत नाही भोजनासाठी. काही गावात असे भांडणं होतात ना, महाराज आमच्याकडे आले पाहिजे, आमच्याकडे आले पाहिजे. साधूची सेवा, सेवेमध्ये सेवा येत, सेवा हा दारवंटा. सेवा केली पाहिजे. आणि संधी आहे तुमच्या जीवनात 7 दिवसाची. काही लोक आम्ही घरी यावं म्हणून 3 वर्ष वेटिंगला आहे, तरी जाणं होत नाही. आता तुम्हाला ही 7 दिवस संधी आहे, 7 दिवसाची संधी. काल तुकाराम भाऊकडे जेवायला गेलो ना चांदजला, कथा संपल्यावर 3 वर्ष झाले म्हणत होते मला ते, तुम्ही चालता चालता या रूटवर जाताना घरी या, चालता चालता रूटवर जाताना जेवायला घरी या. 3 वर्षापासून म्हणत होते, तर काल जायला मिळालं. हे बी इथं आहे म्हणून इथल्या इथं जाता आलं. बरोबर आहे का? सेवस्व साधू पुरुषान. बाबा साधू पुरुषाची सेवा करा. आणि साधू पुरुषाची सेवा केल्याच्या नंतर जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत असते बरं का. म्हणून साधूची सेवा करणं गरजेचं आहे. आणि गृहस्थाश्रमी यांचा धर्म आहे.
कारण साधूचं जीवन हे गृहस्थ आश्रमियावर आहे, बरोबर आहे. म्हणून गृहस्थ आश्रमी आणि साधूची सेवा केलीच पाहिजे. साधूची सेवा करा बाबा. आणि काय करा, ते जे लोक धर्मान लौकिक धर्माचा त्याग करा बाबा. लौकिक धर्माचा त्याग करा. आणि दुसरं, अन्यस्य दोष गुणचिंतन आशु मुक्त्वा. बाबा दुसऱ्याचे गुणदोष पाहणं सोडून द्या. माया हो, कान उघडे ठेवून ऐका. कारण तुमचा वेळ याच्यातच जास्त जातो. कशात? दुसऱ्याचे गुणदोष पाहणं. जगातला गुणदोष दुशीर दोष गुणस्तो भयवर्जित. ऐका बरं, उद्धवाने भगवंताला विचारलं, देवा या जगातला सगळ्यात मोठा दोष कोणता आहे आणि या जगातला सगळ्यात मोठा गुण कोणता आहे? जरा लक्ष द्या माझ्याकडे. तेव्हा भगवंताने उद्धवाला सांगितलं, उद्धवा या जगातला सगळ्यात मोठा दोष आहे दुसऱ्याचे गुणदोष पाहणं. आणि या जगातला सगळ्यात मोठा गुण आहे कुणाचेही गुणदोष न पाहणं. तुकाराम महाराजांना सुद्धा ते सांगितलं ना, आणि काचे कानी गुणदोष मना न आणे. पण आपला वेळ जास्त कशात जातो? दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यातच ना. पण आपल्याला सवय लागलेली असते झालेल्या गोष्टीवर वेळ घालवायची. म्हणतात ना, बीती बातें दोहराने की आदत सी हो गई है. बीती बातें दोहराने की आदत सी हो गई है. बीती बातें दोहराने की आदत सी हो आदत
राधे 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 कहने की आदत सी हो गई है। राधे 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 कहने की आदत सी हो गई है। आता आम्हाला राधे राधे म्हणायची सवय लागली आहे. एकदा एखादी सवय लागली की माणसाच्या मुखातून ते येत राहत सारखं. तुम्ही पंढरपूरच्या वारीला जर चालले तर काय म्हणता? माऊली आहे की नाही? माऊली. एखादी खुंबा जरी हाणायचा असेल, माऊली माग मरणवर माऊली पण माऊलीच म्हणतात ना. राग जरी आला तर माऊली तू कळत नाही का, माऊलीच म्हणता आहे. प्रेमान जरी असेल तो माऊली जेवण करा, माऊली माऊली म्हणता का. तसं वृंदावनला जर गेले तर तिथं राधे राधेचं भजन असतं. तुम्हाला राधेशिवाय काहीच दिसणार नाही. रिक्षावाला जरी असेल तर राधे राधेच म्हणतो, दुकानदार सुद्धा राधे. प्रत्येकाच्या तोंडात राधे राधे भजन असतं बघा. जे जे वृंदावनला गेले त्यांना माहिती आहे की. म्हणून एखाद्या गोष्टीची जर सवय लागली, आदत झाली ना, तर ती सवय माणसाची जात नाही. मग आता आपल्याला सवय कोणती आहे? आपली सवय कोणती आहे माहितीये का? बीती बातें दोहराने की आदत सी हो गई है. झालेल्या गोष्टीवर वेळ घालवणं ही आपली सवय आहे. आणि ज्याला जी आदत पडली त्याची ती आदत जात नसते. मग महाराज म्हणले, आता आम्हाला कोणी पागल जरी म्हणलं ना तर आम्हाला त्याचं टेन्शन येत नाही. आता आम्हाला कोणी पागल जरी म्हणलं तरी आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही. म्हणतात ना, अब मुझे पागल या दीवाना और मस्ताना ही कहे, ऐसी बातों को अब सुनने की आदत सी हो गई है. राधे 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 कहने की आदत सी हो गई है. पागल म्हणा, पागल म्हटलं तरी आम्हाला टेन्शन येत नाही. ऐकते ना माया, म्हणू द्या ना. पागल म्हणले तर काय फरक पडणार आहे? पण जमतं का? आपल्याला नाही जमत. त्याच्यासाठी साधना करावी लागते. महाराज म्हणतात, आम्हाला पागल म्हणलं तरी त्रास होत नाही. आणि भजन करणाऱ्याला पागलच म्हणतात का नाही? आम्ही एखाद्या घरी गेलो की ती बाई म्हणते, महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही, मामाला देव आवडत नाही, माझ्या नवऱ्याला देव आवडत नाही, पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहतच नाही. कस काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमच्या पुढी नव्हते आईसे, हेच पिशे जन्मले किंवा निवडले. भजन करणाऱ्याला लोक पागल म्हणतात. आणि पागल झाल्याशिवाय देव भेटत नाही. महाराज मीराबाईला पागलच म्हणायचे नाही. तुम्हाला बी पागलच म्हणले असतील पहिल्यांदा बाया माणसं. पागल झाली आपली मन करना माय कीर्तनालाच पळायला म्हणत असेल. पागल कुणाला म्हणत नाही महाराज, बरोबर आहे का? पागल. पण पागल झाल्याशिवाय मंदिर नाही ना झालं महाराज. पागल झाल्या म्हणून पांडुरंगाचं मंदिर बांधलं. पागल जर नसत्या तर देव धर्म नसता केला, व्याजान पैसे दिले असते. भजनात पागल व्हावं लागतं. म्हणून म्हणतात ना, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. राम रंग में बनी चुनरिया, हो
दीवानी हो गई मीरा मस्तानी हो गई गाडी वाजवा हा वा वा. इस दुनिया से प्रीत तोड़ के श्यामल रंग चढ़ाया इस दुनिया से प्रीत तोड़ के श्यामल रंग चढ़ाया साथ सभी का छोड़ दिया गिरधर गिरधर गाया साथ सभी का छोड़ दिया गिरधर गिरधर गाया ऐसी भई कामना हो मीरा दीवानी हो गई मीरा मस्तानी हो गई मीरा दीवानी हो गई मीरा मस्तानी हो गई मीरा दीवानी हो गई मीरा मस्तानी हो गई मीरा दीवानी हो गई मीरा मस्तानी हो हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.